प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रत्येक एका टप्प्यात 2-2 सभा होणार आहे. आम्ही 2 जागा मागितल्या होत्या. शिर्डीसाठी प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावं. यावेळी भूमिका बदलणं अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्रात महायुतीसोबत, देशात NDA सोबत आम्हाला जरी जागा मिळाली नाही तरी महायुतीसोबत आहोत. जनता दलाच्या काळातही पर्याय निर्माण झाला. 2014 मध्ये जनता त्यांच्या बाजूने आली. इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचे काम करत आहे. जनता मोदींच्या सोबत आहे. संविधान बदलणार या अफवा आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान होतील. विधानसभेत 8 ते 10 जागा मिळेल याची चर्चा केली जाईल. तेव्हा आमची सरकार नव्हती. रिपाईला मंत्रिपद नव्हते. काँग्रेसच्या काळात 10 वेळा डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलचं काम केले नाही. काँग्रेस पक्षाला आता वर यायला खूप वेळ लागेल. या देशामध्ये 2014 मध्ये भ्रष्टाचारावर जबरदस्त वार करून नरेंद्र मोदी यांनी जनतेला जागृत केलं आणि जनता त्यांच्या बाजूला आली. आणि हीच खरी लोकशाही आहे. जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे. नरेंद्र मोदीवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं जनता ही अजिबात डगमगणार नाही. जनता ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. 140 कोटी लोकांचा त्यांचा परिवार आहे. काही लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही, पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा 140 कोटी लोकांचा परिवार आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. 2019 मध्ये संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहे. आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही आहे. तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळं संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे. माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढताय, भारत जोडो न्याय यात्रा काढताय, आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहेत. त्यामुळं राहुल गांधींच्या भूलथापांना बळी पडू नका. साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे, आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील, पण संविधान बदललं जाणार नाही. आणि त्यामुळं काँग्रेसच्या बहकावण्यावर आपण जाऊ नका अशी नम्र विनंती दलित समाजाला आहे. आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब 2-4 पावलं आम्ही मागे आलो. तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जागेच्या संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे. तो लवकरच मला वाटतं मिटेल. आणि आमची महायुती एकसंघपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आणि राज्यामध्ये 45+ जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये 400पेक्षा जास्त जागा यासाठी मिळतील. मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी इथे जाऊन आलो, पांडिचेरीला जाऊन आलो. आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे. नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे. त्या ठिकाणी चांगल्या जागा येतील. कर्नाटकमध्ये 26 जागेपैकी 20-22 जागा निवडून येतील असा विश्वास आहे. आणि पांडिचेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे. तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर BJP निवडून येण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये आता 4 जागा BJPच्या आहेत, त्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे. आणि नॉर्थ इंडियामध्ये तर BJP स्ट्रॉंग आहेच आहे. नॉर्थ ईस्टमध्ये BJP स्ट्रॉंग आहेच आहे.
त्यामुळं आता सध्या आमच्या 351 जागा आपल्या एनडीएच्या आहेत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जागा 351 आहेत. BJPच्या 303 जागा आहेत. तर आता 50 जागा वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही. त्यामुळं 400 पारचा जो आमचा नारा आहे नरेंद्र मोदींचा, तो यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष BJP सोबत आहे, NDA सोबत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि या विदर्भाच्या ज्या 5 जागा आहेत त्या या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे.